बातम्या सविस्तर पाहूया। जगातलं सॉफ्टवेअर केंद्र म्हणून भारताची प्रतिमा आहे, मात्र ती आभासी आहे का असा प्रश्न निर्माण झालेला आहे। कारण जगातील महत्त्वाच्या सॉफ्टवेअर कंपन्यांपैकी एक असलेल्या या भारतीय कंपनीवर चक्क कर्मचाऱ्यांची कपात करण्याची वेळ आलेली आहे। आता तुम्ही म्हणाल की या कंपनीकडे कर्मचाऱ्यांना द्यायला पगार नाहीये का? तर तसं नाहीये। काय नेमकं कारण आहे मोठ्या कर्मचारी कपातीचं? TCS वर अशी नेमकी कोणती वेळ ओढवली आहे की तिला जवळपास 12,000 कर्मचाऱ्यांची कपात करावी लागणार आहे? पाहूया एक सविस्तर रिपोर्ट। देशातील सर्वात मोठ्या IT कंपनीवर कर्मचारी कपातीची वेळ आली आहे। टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने पुढील 6 महिन्यात 12,000 कर्मचारी कामावरून कमी करण्याचा निर्णय घेतलाय। विशेष म्हणजे या कर्मचारी कपातीसाठी नवीन तंत्रज्ञान आणि प्रामुख्याने AI जबाबदार असल्याचं कंपनीचं म्हणणं आहे। त्यामुळे AI मुळे कर्मचारी कपात होण्याची भीती आता प्रत्यक्षात उतरण्यास सुरुवात झाली आहे। TCS ने कर्मचारी कपातीविषयी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलंय, TCS ला भविष्यातील प्रवासासाठी तयार होणं गरजेचं आहे। त्याच प्रवासाचा एक भाग म्हणून आम्ही आमच्या अशा सहकार्यांना ज्यांना सध्या कुठेही काम देणं शक्य नाही त्यांना त्यांच्या कामातून मुक्त करणार आहोत। या निर्णयामुळे कंपनीच्या जगभरातील एकूण कर्मचारी वर्गापैकी 2% कर्मचाऱ्यांना फटका बसणार आहे। कर्मचारी कमी करण्याचं हे सत्र वर्षभरात पूर्ण करण्यात येईल। यात प्रामुख्याने मध्यम आणि वरिष्ठ श्रेणीच्या कर्मचाऱ्यांचा समावेश असेल। TCS ने AI चा स्पष्ट उल्लेख केलेला नसला तरी त्यांचा रोख त्याकडेच आहे। TCS च्या या निर्णयानंतर देशभरातील IT कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे। एकच विनंती आहे केंद्र सरकारला की आपण या IT कंपनीला एवढ्या सगळ्या ACZच्या फॅसिलिटीज देतो, एवढे टॅक्स बेनिफिट देतो आणि हे सगळं आपण त्यांना वर्कफोर्स सस्टेन करण्यासाठी देतो, हायर अँड फायरसाठी नाही। बऱ्याच वेळा असं लक्षात येतं की एम्प्लॉईज बेंचवरती असेल, 10 वर्ष एम्प्लॉईज कंपनीत आहेत, पण जर 30 दिवस बेंचवर गेले तर लगेच त्यांना कंपनी काढून टाकते। तर जर केंद्र सरकार IT कंपनींना एवढं सपोर्ट करत असेल, सस्टेन करत असेल, त्यांना ग्रोथ व्हायला मदत करत असेल तर ह्या कंपनीज एम्प्लॉईजला सस्टेन आणि सपोर्ट का करू शकत नाही? आणि याच्यामध्ये नुसतं प्रत्येक वेळी केंद्र सरकार म्हणतं की आम्ही यात लक्ष घालू, आता पण केंद्रीय IT मिनिस्टर म्हणलेले आहेत की आम्ही यात लक्ष घालू, पण नुसतं लक्ष न घालता ह्याच्यावरती तुम्ही एक ठोस उपाययोजना केली पाहिजे। कर्मचारी कपातीच्या या स्पर्धेत TCS एकटी नाहीये। AIचं कारण देऊन IT क्षेत्रातील कर्मचारी कपातीचं हे सत्र 2024 मध्ये सुरू झालंय। गेल्या वर्षी म्हणजे जानेवारी 2024 ते डिसेंबर 2024 या वर्षभरात 549 कंपन्यांमधून 1.5 लाख कर्मचारी कमी करण्यात आले। मायक्रोसॉफ्ट, गुगल, IBM सारख्या दिग्गज कंपन्यांनी गेल्या 6 महिन्यात देखील मोठी कपात केली आहे। 1 जानेवारी 2025 ते जुलै 2025 या काळातील जगातील 130 कंपन्यांमधून 61,000 कर्मचाऱ्यांना पिंक स्लिप देण्यात आल्या आहेत। मला वाटतं ते वाढलेलं आहे। म्हणजे तू म्हणतोस त्याप्रमाणे IT कंपन्यांमध्ये नोकऱ्या जाणं हे काही नवीन नक्कीच नाहीये। अगदी सुरुवातीपासून हे चालू होतं, पण सुरुवातीच्या काळामध्ये ITतल्या नोकऱ्या भराभर वाढत होत्या आणि आता मात्र तंत्रज्ञानामुळे, विशेषतः आर्टिफिशियल इंटेलिजन्स आणि इंडस्ट्री 4.0 मुळे नव्या नोकऱ्या निर्माण होणं हे खूप कमी होणार आहे। म्हणजे नवीन नोकऱ्या निर्माण होतील तर स्पेशलाइज फील्डमध्ये होतील आणि गंमत अशी येणार आहे की पूर्वी जसं ERP इम्प्लिमेंट करण्यासाठी बऱ्याच नोकऱ्या निर्माण झाल्या, म्हणजे SAP, Oracle वगैरे, तसंच आता AIचा वापर आपल्या उद्योगात कसा करता येईल अशा नोकऱ्या बऱ्याच निर्माण होणार आहेत। म्हणजे रिटेल असेल, एज्युकेशन असेल, AIचा वापर करून आपली उत्पादकता कशी वाढवता येईल अशा तऱ्हेने नोकऱ्या बऱ्याच निर्माण होतील। तसंच प्रत्यक्ष AI म्हणजे प्रत्यक्ष कम्प्युटर सायन्स मध्ये जे नोकऱ्या आहेत ते डेटा सायन्स, डेटा अनालिटिक्स, प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग अशा बऱ्याच नोकऱ्या पण निर्माण होणार आहेत। पण ट्रॅडिशनल ज्या क्लासिकल नोकऱ्या होत्या म्हणजे प्रोग्रामिंग, टेस्टिंग यातल्या बऱ्याच नोकऱ्या जातील, कारण आता ChatGPT किंवा इतर AIची टूल्स आहेत त्या लो लेवलचं प्रोग्रामिंग करतात, त्यामुळे तशा लेवलचे जॉब्स आता कमी होत जातील। कॉल सेंटरचे जॉब्स तर चॅटबॉट्समुळे खूपच कमी होत जातील, यात मला शंकाच नाहीये। IT क्षेत्रात काम करणाऱ्यांना सातत्यानं आपली कौशल्य अपग्रेड करावीच लागतात। त्यामुळे AIचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्याचा अंदाज आल्यावर भारतातील IT क्षेत्रानेही त्याच्याशी जुळवून घेण्यासाठी काम सुरू केलं। पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या आक्रमणाचा वेग इतका जास्त आहे की त्याच्यासोबत धावणं प्रत्येकाच्या आवाक्यात येईलच असं नाही। त्यामुळेच वेळोवेळी अनेक जण प्रवाहाबाहेर फेकले जात आहेत। मध्यमवयीन असं नाही, कोणाला मुख्य म्हणजे काय आता सांगितलं त्याप्रमाणे
की क्लासिकल नुसतं प्रोग्रामिंग करा अशा तऱ्हेने करण्यापेक्षा आता आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा आपल्या उद्योगात कसा करता येईल. मग तुम्ही एंटरटेनमेंट इंडस्ट्रीज असाल तर आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा फायदा तुमच्या व्हिज्युअलायझेशन मध्ये कसा होईल, तुमच्या आणखीन सीन्स मध्ये कसा होईल, तुमच्या म्युझिक मध्ये कसा होईल, तुमच्या हे स्क्रिप्ट रायटिंग मध्ये कसा होईल. कारण ChatGPT स्क्रिप्ट रायटिंग स्वतः आता करायला लागलेलं आहे, त्यामुळे स्क्रिप्ट रायटर्सचा जॉब शिल्लक राहतील की नाही असं लोकांना वाटतंय, पण मला तसं वाटत नाही. कारण स्क्रिप्ट रायटिंग मध्ये ChatGPT किंवा कुठलेही AI तुम्हाला अनेक पर्याय देईल, पण त्यातला सगळ्यात चांगला निवडणं, तुम्हाला तो फिट कसा बसतो हे करणं. आणि प्रॉम्प्ट इंजिनिअरिंग तुम्ही चांगल्या तऱ्हेने प्रॉम्प्ट दिली तर तुम्हाला चांगल्या तऱ्हेने उत्तर मिळतील. हे या सगळ्याला आता वाव खूप असेल. पण पहिल्यांदा ताबडतोब नोकऱ्या जातील असं नाही, पण तुमच्या उद्योगामध्ये AIचा वापर कसा करायचा. जसं ERP इम्प्लिमेंटेशन मध्ये बऱ्याच नोकऱ्या निर्माण झाल्या, तसं AIचा वापर माझ्या उद्योगात कसा करता येईल. म्हणजे ज्यांना AI माहिती आहे त्या लोकांच्या नोकऱ्या कमी जातील. AI मुळे नोकऱ्या जातील असं नाही, पण ज्यांना AI माहिती आहे त्यांच्यामुळे ज्यांना AI माहिती नाही त्यांच्या नोकऱ्या जातील, असं ते आहे. भारत हे जगातील सॉफ्टवेअर तंत्रज्ञानाचं केंद्र आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स हे IT कंपन्यांच्या अस्तित्वासाठी कळीचं तंत्रज्ञान बनलंय. भविष्यात AIचा वापर कसा होईल, कुठे होईल, किती होईल याचा आत्ताच अंदाज बांधता येणं कठीण आहे. भारतीय IT कंपन्यांमध्ये त्या दृष्टीनं पावलं टाकायला सुरुवात झाली आहे. पण ही पावलं टाकत असताना क्षेत्रानं भारताला दिलेलं स्थान टिकवण्यासाठी या क्षेत्रात काम करणाऱ्यांना झपाट्यानं स्वतःची कौशल्य अपग्रेड करणं आता काळाची गरज बनली आहे. ब्युरो रिपोर्ट, NDTV मराठी.